असं बोलून आमच्या दिवसाची सुरुवात होते नाशिकमध्ये आणि हा आहे सोमिल दादा. सकाळ सकाळ मिसळवरती ताव मारलेला आहे. यार शूट डेला मिसळ कोण खातं असं बोलून 4 पाव एक्स्ट्रा खाल्लेले आम्ही. सकाळ सकाळ मीट दिस मार्की मैस जिच्यासोबत मौत को छूके टक से वापस आ सकता हूं अशी घोषणा देत आम्ही हाय केलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं बोलून फायनली शूटला स्टार्ट केलेला आहे. सकाळी 6 वाजता माझा कॉल टाईम होता आणि आत्ता दुपारचे 1:30 वाजले तरीही माझं शूट लागलेलं नाही आहे. आणि फायनली डिरेक्टर सरांची एंट्री झालेली आहे आणि ती फालतू एंट्री आलेली आहे म्हणून ह्यांनी परत आतमध्ये जाऊन दुसरी एंट्री घेतलेली आहे जी पण सेमच दिसते पानसट. आयुष्यात कायम डाऊन टू जमीन राहिलं पाहिजे असं बोलून फायनली खिचडीवरती ताव मारलेला आहे आणि शूटला कायम आम्ही दुपारचं असंच जेवण करत असतो. भारी ना. अभी ये बात आप ही देख लो. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना याचा अर्थ नोबिताला शर्ट घ्यायचं होतं त्याच्या एका सीनसाठी आणि सोमिल दादाला काहीही सीन नाहीये तरी पण त्याने एवढे कपडे घेतलेले आहेत. वा. आता हे नीट ऐका, जे मी बोलते ते एकदम खरं. कोणत्या तरी बाईने मला मेसेज केलाय, रोहितला सांग माझं लग्न झालं, शपथ केलाय, तुला एसएस काढून ठेवलंय बघ. मी तिथे गेल्यावरती मला हा पट्टा आवडलेला पण हा पट्टा इतका सुंदर आणि छान होता की माझी घ्यायची इच्छा मेली. हे आहेत आमच्या गाण्याचे BTS. सुंदर ना. आमचं शूट होतं त्र्यंबकला. सो त्र्यंबकेश्वर मंदिर हे फक्त आणि फक्त 5 मिनिटावर होतं. लगेच सगळी टीम त्र्यंबकच्या दर्शनाला गेली. VIP ने जायचं की नॉर्मल लाईननी असं डिस्कस करून फायनली आम्ही नॉर्मल लाईन चूज केली आणि आज ना लकीली गर्दी पण नव्हती. मी व्हिडिओ काढणारच होती तेवढ्यात मला समजलं की मंदिराचे दरवाजे बंद होणार आहेत फक्त 5 मिनिटामध्ये आणि पटपट आम्ही दर्शन घेतलं कारण की ते देवाच्याच मनात होतं म्हणून शक्य झालं. नेक्स्ट डे आम्ही पुन्हा उठलो आणि पुन्हा काम केलं, पुन्हा एकदा शूट केलं, नवीन फ्रेम्स ट्राय केले. उगाचच नको तो खोटा चेक घेऊन हातामध्ये मिरवला ज्याच्यामध्ये 0 पैसे लिहिलेले आणि मग काय माझी बॅटरी लो झाली यार शूट करता करता. मग थोडं झोपून पण घेतलं. मग फायनली सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि मी आलेली आहे पुन्हा एकदा आमच्या ठाण्यामध्ये. तुम्ही रात्री या नाही तर मध्यरात्री या, हा मुलगा कायम जागाच असतो. असं बोलून चला भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. बाय.